नमस्कार मैत्रिणींनो, आपलं स्वागत आहे सुरेखाज फॅशन कट्टामध्ये. तर आज आपण पाहणार आहोत 38 साईज कटोरी ब्लाऊज संपूर्ण स्टिचिंग स्टेप बाय स्टेप, अगदी सविस्तर. तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व कमेंटद्वारा नक्की सांगा की तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा आवडला ते. तर मी 38 साईजला कटोरी टक्स पॉईंट, रुंदी 1.5 इंच व उंची 3 इंच घेतलेली आहे. ब्लाऊज स्टेप बाय स्टेप कसा शिवायचा हे मी तुम्हाला संपूर्ण सांगणार आहे. प्रथम आपण कटोरी तयार करून घेणार आहोत अशा प्रकारे. मग कटोरी व मुंडा जोडून घ्यायचा आहे. जरा धागा तुटत आहे त्याला इग्नोर करा मैत्रिणींनो. तर दुसरी साईडही आपण जोडून घेणार आहोत. तर आता मुंड्याचा भाग जोडून झाल्यानंतर आपण क्रॉसपट्टी जोडणार आहोत. अशा प्रकारे दोन्ही क्रॉसपट्ट्या आपण जोडून घेणार आहोत. तर तुम्हाला 38 साईज पेपर कटिंग पाहायचे असेल तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक देत आहे. तिथे जाऊन तुम्ही नक्की पहा 38 साईज पेपर कटिंग. पुढचा भाग तयार करून मागचा भाग तयार करून गोटपट्टी लावून मग बाही लावून फिटिंग करणे. स्टेप बाय स्टेप शिवल्याने ब्लाऊज लवकर होतो. माझा हा ब्लाऊज कमीत कमी 30 मिनिटात म्हणजेच अर्धा तासात झालेला आहे. विदाऊट अस्तर असल्यामुळे फास्ट होतो. तर आपण काचपट्टी व बटनपट्टी जोडून घेत आहोत. ब्लाऊजचे कापड कमी असल्यामुळे दुसरे कापड मी वापरत आहे काचपट्टी, बटनपट्टी व कमरपट्टीला. बाही लांब असल्याने कापड कमी पडते. व अशा प्रकारे टीप मारून घ्यायची आहे. व आता आपण बटनपट्टी जोडून घ्यायची आहे. व आपण हुका असल्यामुळे पट्टी ओपन ठेवून नंतर आपण हुकासाठी काज करणार आहोत अशा प्रकारे. तर आता आपण पुढचा गळा जेवढा ब्लाऊजचा आहे तेवढा व प्लस अर्धा इंच अशा प्रकारे मार्किंग टाकून कट करून घेणार आहोत. बटनपट्टी काचपट्टी लावूनच गळा कटिंग करायचा, त्यामुळे गळ्याची पट्टी वर खाली होत नाही काचपट्टी बटनपट्टी. तर आपण मागचा टक्स पॉईंट 5 इंचावर दिलेला आहे. दोन्हीकडूनही 5-5 इंचावर देऊन टक्स पॉईंट टाकून टक्स मारून घ्यायचे आहे. तर आपण याला आता कमरपट्टी जोडून घेऊया. अशा प्रकारे कमरपट्टी संपूर्ण जोडून घ्यायची आहे. तर शोल्डर जोडून व्यवस्थित जोडून घ्यायचा आहे. व दुसरा भागही आपण जोडून घेत आहोत. भाग जोडताना दोन्ही भाग व्यवस्थित उंचीला पाहिजे. एक छोटा व एक मोठा नसावा.
उंचीला. त्याची काळजी घेऊनच शोल्डर जोडायचे आहे. तर आपण आता गोटपट्टी तयार करायची आहे. अशा प्रकारे गोटपट्टी तयार करून ब्लाऊजला गोट मारायचे आहे. तर आता आपण बाही जोडत आहोत. बाही जोडताना नेहमी बाहीचा मध्य काढून शोल्डरपासूनच जोडावी व मासोळी आकार पुढच्या भागाला जोडावा. बाही जोडताना तर शिलाई मार्जिन अर्धा इंच अंदाजे सगळीकडे ठेवावी. शिलाई मार्जिन तर आता आपण फिटिंग ब्लाऊज करणार आहोत.
ब्लाऊज फिटिंग करताना दोन्ही भाग समान उंचीला हवेत. अशा प्रकारे टीप मारून व्यवस्थित कट करून फिनिशिंगमध्ये घ्यायचा आहे व मग फिटिंगची मापे टाकायची आहेत ब्लाऊजवर. दोन्ही साईडून तसेच करायचे आहे. तर आता आपण ब्लाऊज फिटिंगची मापे टाकून घेते व मग फिटिंग करताना दाखवते तुम्हाला. तर मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व माझे इतरही व्हिडिओ आहेत ब्लाऊजचे ते तुम्ही नक्की पहा. व तुम्हाला मी लास्ट दाखवणार आहे. ब्लाऊज आपला 38 साईजचा, म्हणजेच ज्या साईडला हुक येतात त्या साईडहून 9.5 इंच आहे. तर फिटिंग आपले एकदम व्यवस्थित आलेले आहेत. पाहू शकता तुम्ही. सगळीकडे माया व्यवस्थित 1.5 ते 1.25 इंचाची आलेली आहे दोन्ही साईडहून. व मुंड्याचा भाग वर खाली झालेला नाही आहे. तुम्हाला दाखवते मी फिटिंग झाल्यावर. तर व्हिडिओ आवडल्यास कमेंटद्वारे नक्की सांगा. जर तुम्हाला कुठले पेपर कटिंग पाहायचे असेल तर तेही मला कमेंटद्वारे नक्की सांगा. तर पाहू शकता आपला ब्लाऊज संपूर्ण शिवून झालेला आहे. तर मुंड्याचा आकार पाहू शकता, कुठेही वर खाली झालेला नाही आहे. तर हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मैत्रिणी तुमचा खूप खूप धन्यवाद. भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये.